नमस्कार. आपल्या टिफिन स्पेशल एपिसोड मध्ये आज आपण बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारी गवारीच्या शेंगांची भाजी. नमस्कार. निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी गवारीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला मग लगेच रेसिपी सुरू करूया. तर सर्वात आधी आता आपण कढई गरम करू थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण शेंगासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. तर सर्वात आधी थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपलं वाटण तयार झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा कढई गरम करून तेल गरम करून घेऊया. तर आपलं वाटण पण व्यवस्थित तयार झालेले तुम्ही बघू शकता. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय. तर वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची. त्यानंतर थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय. आता आपला मसाला व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आपण शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या आता मसाल्यामध्ये घालणार आहोत. आता शेंगा व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित असा शेंगाला लागला जाईल. आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अगदी शेंगा शिजतील इतपतच पाणी घालायचंय. जर तुम्हाला लिक्विड भाजी करायची असेल तर तुम्ही थोडस जास्त पाणी घालू शकता.
त्यानंतर आता एक 5 मिनिट आपण हे शेंगा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. कलर आणि टेक्स्चर काय परफेक्ट जमले तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी गॅस बंद करून शेंगा आपण खाण्यासाठी सर्व करणार आहोत. या ठिकाणी आपली झटपट अशी तयार होणारी गवारीच्या शेंगांची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.